इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली। या विरोधात बुलढाण्यात एका शेतकऱ्यानं आपला ट्रॅक्टर चक्क बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपावर आणला। पाहूया एक रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात एका शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं। आरेगावमधील शेतकरी विनायकराव टाले यांनी आपला ट्रॅक्टर चक्क बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपावर नेला। सध्या शेतीची मशागतीची कामं सुरू आहेत, त्यातच कॅनमध्ये डिझेल देण्यास प्रशासनानं बंदी घातली। त्यामुळे विनायकराव टाले यांना आपला ट्रॅक्टर चक्क बैलगाडीला बांधून पंपावर न्यावा लागला। सरकारने कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी केली, कारण 20-25 किलोमीटर आम्ही कॅनवर डिझेल नेतो, मोटरसायकलवर आणि ट्रॅक्टर त्या ठिकाणी टाकतो। पण त्यांनी बंदी केल्यामुळं हे ट्रॅक्टर या ठिकाणी डिझेल संपल्यानंतर हे ट्रॅक्टर या ठिकाणी नंबर लावायला या ठिकाणी या लागते, म्हणून आता डिझेल त्या संपलं म्हणून बैलगाडीला या ठिकाणी बांधून आणलं। अहो, कलेक्टर जेव्हा टीव्हीवर आवाहन करतात, मोबाईल आवाहन करतात, तो आमच्या शेतकऱ्याला तो मोबाईल आणि टीव्ही फोडावा असं वाटते। प्रत्यक्षात आम्हाला या ठिकाणी डिझेल जेव्हा मिळत नाही, बोंबीच्या देठापासून आमची आग त्या ठिकाणी होते।